मोदीजी जेव्हा म्हणतायत वर्षभर सोनं खरेदी करू नका, तेव्हा आपलेच लोक म्हणतात तुम्ही कोण सांगणार आम्हाला सोनं नका घेऊ, आम्ही घेऊ, आम्हाला परवडत आहे. तर पण गॅस 950चा 1500 झाला तर नाही परवडत आम्हाला. पेट्रोल डिझेल CNGची दरवाढ भाववाढ झाली तर नाही परवडत आम्हाला. कसं आहे ना, आपला देशच असा आहे की इथं अशी नररत्न पैदा होतात. 500 रुपयांनी वाढलेला गॅस डाचतो, पण 1,65,000 रुपये तोळा झालेलं सोनं घ्यायला सोनाराच्या दुकानाबाहेर रांगा लागतात. प्रसंग जर बाका आला ना एखाद्या वेळेस, तर सोन्याचा दागिना चावून खाता येणार नाहीये माहित आहे प्रत्येकाला. तेव्हा कांद्यासोबत मीठ भाकरच खायची आहे, पण आम्ही प्राधान्य देताना सोन्याला देतोय, कांद्याला नाही देत. रोज रोज राजकारणावर काय बोलताय? उभाटा, शरद पवार, संजय राऊत, हिंदू मुस्लिम जात पात या पलीकडे तुमचं विवेचन जातच नाही. काय हो सूर्यवंशी, जरा भानावर या. मोदी सरकारच्या राज्यात, फडणवीसांच्या राज्यात अगदी नीट फिट पेपर फुटी होते. तिकडे पेट्रोल डिझेल महागलंय, पेट्रोल डिझेलचा साठा संपत चाललाय. त्यात मोदी सांगतायत की तेल जपून वापरा. दोन्ही प्रकारचं तेल, म्हणजे भाजीला आमटीला फोडणी द्यायचीच नाही का? दुसरं ते काळं तेल महागलंय. ट्रम्प तात्यांनी त्या खामनईला ठोकलं आणि युद्ध भडकलं. त्या दोघा तिघांच्या जांगड गुत्त्यात आपण फुकटचे भरडले गेलोय. आता तर क्रूड ऑइल घेऊन येणारी जहाजं त्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकवून ठेवल्यानं ते काळं तेलही आता मिळेनासं झालंय आपल्याला. तेव्हा स्वतःच्या गाड्या वापरू नका, बस, मेट्रो, लोकल ट्रेनचा वापर करा असं सांगितलं जात आहे. काल अनेक राजकारणी मेट्रोनं प्रवास करून विधान भवनात गेले. फेसबुकवर पाहिलं असेल तुम्ही. सगळ्यांनी अगदी हिरिरीनं आपला हा पहिला मेट्रो प्रवास किंवा ट्रेन, AC ट्रेननं केलेला प्रवास हा टाकलाय फेसबुकवर. आता इथं सिलेंडरच्या किमती परवडत नाहीयेत लोकांना. PM म्हणतात की वर्षभर सोनं खरेदी करू नका. मोदींनी तर बरंच काही सांगितलंय, पण सगळ्यात सुपरहिट तर ते आपलं उकाडा वाढलाय, गरम होत असेल तर कपडेच घालू नका. काय बोलतात त्या बाई? मोदी बोलणार आता गरमी वाढली आहे, कपडे काढून फिरा. मग काय कपडे काढून फिरायचं? मोदी बोलणार आता गरमी वाढली आहे, कपडे काढून फिरा. मग काय कपडे काढून फिरायचं? मोदी बोलणार आता गरमी वाढली आहे, कपडे काढून फिरा. मग काय कपडे काढून फिरायचं? काय फायदा त्या मोदीचा? फक्त त्यांना सत्ता हवी आहे स्वतःचे खिशे भरण्यासाठी. लोक कशाशी बादरायण संबंध लावतील आणि काय करतील ना याचा नेम नाही. काही लोक मुंबई महानगरपालिकेतल्या नगरसेवकांना वाटल्या जाणाऱ्या विकास निधीवर बोंबा मारतायत. बघा केवढा भ्रष्टाचार सुरू झालाय म्हणतात. शहरी भागात आजपासून 10% पाणी कपात सुरू झाली आहे, कारण या शहरांना पाण्याचा पुरवठा करणारा जो साठा आहे तो देखील वाढत्या उकाड्यानं कमी होत चाललाय. बाष्पीभवन होतंय पाण्याचं. तिकडे लहानग्यांवर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाणही वाढलंय. उन्हाळी कांदा यंदा एवढा आलाय बाजारात की त्याचा प्रति क्विंटलचा काय तर किलोचाही भाव अक्षरशः कोसळलाय. हा एक ज्वलंत प्रश्न आहे जो अजून जळजळीत करून मांडला जातोय. पण ही परिस्थिती नेमकी कोणामुळे आज उद्भवलेली आहे यावर मात्र कोणीच विचार करत नाही. खरंच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या या नुकसानीला राज्यातलं किंवा केंद्रातलं सरकार थेट जबाबदार आहे का? आता मी जी काही कारणं तुमच्यासमोर मांडतोय ती ऐकून परत तुमच्यापैकी काही जण म्हणतील तू तर भाजपचा दलाल आहेस. खरंच आजवर मी माझ्या विवेचनातून जे मांडत आलोय, ज्याला मी माझी स्वतःची मतं समजत होतो, पण ती मतं नेमकी भाजपला आणि शिंदेच्या शिवसेनेला धार्जिनी म्हणता येतील अशी, किंवा त्यांच्या फायद्याची निघाली, त्यांच्या बाजूची, त्यांची बाजू लावून धरणारी, त्यांना सावरणारी ठरली आणि घात झाला आमच्या कपाळी इकडे दलाल चाटुकार हा शिक्का बसला. तरी त्या शिक्क्यासह मला हे तुम्हाला सांगावंसं वाटतंय की होय, आज महाराष्ट्रात सारं काही आलबेल नाहीये. शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय, विशेषतः कांदा उत्पादकांवर. महाराष्ट्राचं पांढरं सोनं म्हणजे कापूस आणि लाल सोनं म्हणजे कांदा. हे लाल सोनं आज मातीमोल भावानं विकलं जात आहे. मातीमोल म्हणजे अगदी 50 पैसे ते 1 रुपया किलो अशा पडेल भावानं. पण यासाठी सरकारची तिरडी बांधायला बांबू शोधणाऱ्यांनी जरा विचार केलाय का की कांद्याचे दर असे का कोसळलेत? यामागचं पहिलं कारण जे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते आपल्या हातात नव्हतं, हे जे काही युद्ध, जागतिक युद्ध आणि आखातात निर्माण झालेला युद्धजन्य तणाव. आखाती देशातल्या संघर्षामुळे निर्यात मंदावलेली आहे आणि त्या स्थितीत रिस्क घेऊन व्यापारी जहाजं माल वाहतूक करायचं धाडस करत नाहीयेत. वाहतूक जवळपास ठप्प पडली. जे लोक रिस्क घेऊन जात आहेत त्या जहाजांचं भाडं वाढल्यानं आपला कांदा देशातच अडकलाय. दुसरं कारण आसमानी संकट. आपल्याकडे मध्येच पाऊस पडत होता. या अवेळी पाऊस आणि आताच्या कडक उन्हामुळे कांदा लवकर खराब होतोय. साठवणुकीतली कांद्याची गुणवत्ता ढासळली आहे आणि त्यामुळेच व्यापाऱ्यांकडून या अशा नाशवंत मालाची कवडी मोलानं मागणी होते. तिसरं जे कारण आहे तेच फक्त सरकारशी संबंधित आहे.
ते म्हणजे कांदा खरेदीतलं सरकारी धोरण. नव्या धोरणानुसार नाफेड या मध्यवर्ती खरेदी संस्थेकडून होणाऱ्या खरेदीचा आकडा 5 लाखांवरून थेट 2 लाख टनांवर आलाय. सरकारी खरेदी कमी झाल्यानं बाजारात साठा वाढलाय. चौथं कारण म्हणजे इतर राज्यातल्या उत्पादनाशी आणि त्यातल्या उत्पादकांशी आपली स्पर्धा. कर्नाटक आणि तेलंगणातही कांदा होतो. यंदा तिथल्या कांद्याचंही उत्पादन वाढलंय आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या कांद्याची मागणी घटली. आणि शेवटचं म्हणजे शेतमालाच्या खरेदी विक्रीतल्या नियोजनाचा अभाव. बफर स्टॉक चुकीच्या वेळी बाजारात आणणं आणि बाजार समित्यांच्या नियमनातील त्रुटींमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. आज बाजारात पेट्रोलपासून कांदा महागलाय, सर्वसामान्यांचा गॅस महागलाय. आजपासून CNGचे दर 2 रुपयांनी वाढलेत. भारतात जी स्थिती आहे तशी स्थिती थोड्याफार फरकानं जगभरात पसरलेली आहे. तिकडच्या सरकारांनी हे युद्ध सुरू होताच काही बंधनं आपल्यावर लादून घेतली. वर्क फ्रॉम होम सारखे पर्याय, वीज बचत, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर या गोष्टी त्यांनी अंगीकारल्या. पण आपल्याकडे काही राज्यांच्या निवडणुका होत्या, त्यामुळे हे कडक उपाय किंवा अशा सूचना करणं म्हणजे मतदारांचा रोष ओढवून घेणं हे आलंच. मोदीजींनी हे टाळायला हवं होतं. निवडणुकांसाठी त्यांनी या उपाययोजना ज्या लोकप्रिय असू शकत नाहीत, उलट लोकांचा रोष ओढवून घेणाऱ्या या उपाययोजना आहेत, पण त्यांना पर्यायही नाही हे आपल्याला दिसतंय. या संकट काळाला आपण कसं सामोरं जायचंय यासाठी आपले पंतप्रधान उशिरानं का होईना, म्हणजे निवडणुका संपल्यावर का होईना, काही उपाय सांगतायत. त्यातलं वर्क फ्रॉम होम हे उद्धव ठाकरेंच्या वर्क फ्रॉम होमपेक्षा वेगळं आहे हे आपण विसरतोय खरं तर. मोदीजी जेव्हा म्हणतायत वर्षभर सोनं खरेदी करू नका, तेव्हा आपलेच लोक म्हणतात तुम्ही कोण सांगणार आम्हाला सोनं नका घेऊ, आम्ही घेऊ, आम्हाला परवडत आहे तर. पण गॅस 950चा 1500 झाला तर नाही परवडत आम्हाला. पेट्रोल, डिझेल, CNGची दरवाढ, भाववाढ झाली तर नाही परवडत आम्हाला. कसं आहे ना, आपला देशच असा आहे की इथं अशी नररत्न पैदा होतात. 500 रुपयांनी वाढलेला गॅस डाचतो, पण 1,65,000 रुपये तोळा झालेलं सोनं घ्यायला सोनाराच्या दुकानाबाहेर रांगा लागतात. प्रसंग जर बाका आला ना एखाद्या वेळेस, तर सोन्याचा दागिना चावून खाता येणार नाही हे माहीत आहे प्रत्येकाला. तेव्हा कांद्यासोबत मीठ भाकरच खायची आहे, पण आम्ही प्राधान्य देताना सोन्याला देतोय, कांद्याला नाही देत. सरकारचं काहीच चुकलं नाही असं मी अजिबातच म्हणत नाही, पण आपलं सरकार असणं हे टिकवून ठेवण्यासाठी, सत्तेसाठी निवडणुकाच लढाव्या लागतात ना, आणि त्या जिंकाव्याही लागतात. तेव्हा त्या जिंकण्यासाठी तेही होतात कोडगे. पण आपण काही कमी आहोत का, हा प्रश्न जरा स्वतःच्या मनालाही विचारा आणि मग सरकारला. आणि सरकारच्या बाजूने बोलतो हा त्या सरकारी दलालाला सुद्धा विचारा, पण आधी स्वतःलाही विचारा. कोडगं कोण आहे, सरकार, तुम्ही, आम्ही, की आलेली परिस्थिती? बघा, पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद, नमस्कार.